सगळ्या फार्मसिस्टसाठी एक मोठी अपडेट ती म्हणजे आता HPR आणि DG फार्म रजिस्ट्रेशन प्रोसेस यामध्ये मोठा बदल झाला आहे. नेमका तो कोणता मोठा बदल झालाय चला समजून घेऊया. सर्व फार्मसिस्ट सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या. PCI कडून फार्मसिस्टच्या रजिस्ट्रेशनसाठी आणि प्रोफेशनल रेकॉर्डसाठी DG फार्म हे सिस्टम वापरलं जात आहे आणि आता HPR सोबत याचं इंटिग्रेशन करण्यात आलेलं आहे. HPR म्हणजे हेल्थकेअर प्रोफेशनल रजिस्ट्री. ही नॅशनल डिजिटल रजिस्ट्री आहे ज्यामध्ये हेल्थकेअर प्रोफेशनलची व्हेरिफाईड इन्फॉर्मेशन मेंटेन केली जाते. PCI च्या नवीन सिस्टम मध्ये फार्मसिस्टची प्रोफाईल DG फार्म सोबत HPR इकोसिस्टम मध्ये इंटिग्रेट केली जात आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये रजिस्ट्रेशन करताना आता तुमची बेसिक प्रोफेशनल इन्फॉर्मेशन भरावी लागेल. यामध्ये तुमचं नाव, राज्य, मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि तुमचा स्टेट फार्मसी काउन्सिलचा रजिस्ट्रेशन नंबर यांसारखी माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमच्या प्रोफाईलची व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल. महत्त्वाचं म्हणजे आभा व्हेरिफिकेशन प्रोसेस कडे दुर्लक्ष करू नका. PCI ने फार्मसिस्टच्या DG फार्म प्रोफाईलला आभा सोबत व्हेरीफाय करण्याबाबत आधीच गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. एक्झिस्टिंग फार्मसिस्ट साठी जर बघितलं, जर तुम्ही आधीपासूनच रजिस्टर्ड फार्मसिस्ट आहात तर तुमचं काम फक्त नवीन रजिस्ट्रेशन करून संपत नाही. तुमचा आधीपासून असलेला DG फार्म प्रोफाईल योग्य आहे का, तुमची इन्फॉर्मेशन बरोबर आहे का आणि प्रोफाईल व्हेरिफिकेशन कम्प्लीट आहे का हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण PCI चा रजिस्ट्रेशन रिफॉर्मचा उद्देश फार्मसिस्टचा एक अधिक रिलायबल आणि सेंट्रलाइज्ड डिजिटल रजिस्ट्री तयार करणे हा आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन करताना कोणतीही चूक किंवा फेक इन्फॉर्मेशन किंवा फेक डॉक्युमेंट्स अपलोड करू नका. कारण PCI ने आधी स्पष्ट केलेले आहे रजिस्ट्रेशन मध्ये दिसलेले डॉक्युमेंट्स ऑथेंटिक आणि व्हॅलिड असणे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, नवीन HPR DG फार्म प्रोसेस बाबत पॅनिक होण्याची गरज नाही. पण तुमचा प्रोफाईल आभा व्हेरिफिकेशन सोबत म्हणजेच ABHA सोबत व्हेरिफिकेशन डिटेल्स योग्य आहे का हे नक्की तपासा. चला तर मित्रांनो, नवीन आलेल्या अपडेट नुसार आपल्याला दिलेली माहिती नक्कीच कळाली असेल तर अशाच महत्त्वाच्या मेडिकल टिप्स आणि फॅक्ट साठी फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करून घ्या.